त्यांचं जे युद्ध होतं हे युद्ध कुठल्याही जातीविरोधात नव्हतं. हे युद्ध हे राजकीय युद्ध होतं. आपल्यावरती शासन करणारे परकीय आक्रमण जे होतं हे नक्कीच मुघलांचं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्याच इतर धर्मियांचा त्यांनी अवमान केलेला नाही, हे आपल्याला माहिती आहे. हा त्यांचा इतिहासच आहे. जसा स्त्रियांचा ते सन्मान करायचे, जसा शेतकरी बांधवाचा ते सन्मान करायचे, त्याच पद्धतीने प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा ते सन्मान करायचे. सर्वांना जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी म्हणजेच भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याच्या, स्वराज्याच्या निर्माणकर्त्याचा, रयतेच्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. आपण तिथीनुसार की तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी ह्या वादामध्ये आपण नेहमीच अडकत असतो. पण मला असं वाटतं की आज आपण आपले वाढदिवस साजरे करताना तिथीप्रमाणे करतो का तारखेप्रमाणे करतो, हा विचार लक्षात घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण तिथीप्रमाणे निश्चितच आपण आपले वाढदिवस साजरे करत नाही. मग एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या, एवढ्या मोठ्या रयतेच्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा तारखेप्रमाणेच व्हावा, कारण महाराष्ट्र शासनाने सुद्धा 19 फेब्रुवारी ही तारीख छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून निश्चित केलेली आहे आणि तोच दिवस महत्वाचा आहे. म्हणून सर्व समाज बांधवांनी 19 फेब्रुवारी हीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तारीख निश्चित करून त्या दिवशीच हा सण आणि उत्साह साजरा करावा, अशी मी सर्वांना मनापासून विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा फार मोठा आहे. आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ऐकत असतो, वाचत असतो आणि त्याच्यातनं बोध घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघत आहोत की इतिहास जो आहे हा मलिन करण्याचे काम हे अनेक वर्षानुवर्ष हे होत आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हाही काही प्रमाणामध्ये मलिन करण्याचे कार्य द्रष्ट आणि मानसिकता ज्या लोकांची चुकीची आहे ह्या लोकांनी केलेलं आहे. पण सत्य इतिहास मांडणारेही आपल्याला अनेक जण लाभलेले आहेत. त्या माध्यमातनं आपण हा इतिहास जाणून आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय वारसा हक्काने विचार देतो याचं प्रबोधन करणं फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा शिवजयंती असेल किंवा इतर अनेक महामानव, समाज सुधारक, थोर विचारवंत यांची जयंती असेल, ही साजरी करताना आपण कशा पद्धतीने ती साजरी करावी हा विचार करणं आणि होणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. अर्थात इतिहास असतो, इतिहासाला फार महत्व आहे, पण इतिहास हा रमण्यासाठी नसतो, तर इतिहास हा शिकण्यासाठी असतो. आपण आपल्या महामानवांच्या इतिहासामधनं काय शिकू शकतो, काय बोध घेऊ शकतो, आज ही विचार करण्याची आणि हे विचार आपल्यामध्ये रुजण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ हा निश्चितच कठीण आहे. आपण गेले 6-7 वर्ष आपण बघत आहोत की कशा पद्धतीने स्वातंत्र्यातून पुन्हा एकदा आपण पारतंत्र्यामध्ये जाण्याच्या दिशेने आपण आहोत, ही वाटचाल आपण करत आहोत. हा एक फक्त राजकीय मुद्दा नसून हा सामाजिकतेचा आणि भारताच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातनं अगदी महत्वाचा विषय बनलेला आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातून, यांच्या कर्तृत्वातून, यांच्या कारकिर्दीतून आपण ह्या येणाऱ्या संकटाला आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील येणाऱ्या संघर्षांना कशा पद्धतीने सामोरं जाऊ शकतो हे आपण शिकणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतातील शेवटचं सर्वात मोठं साम्राज्य उभं केलं होतं, मराठा साम्राज्य, जे स्वराज्य म्हणून ओळखलं गेलं होतं. पण हे स्वराज्य हे निर्माण करण्यासाठी त्यांना किती त्याग, किती संघर्ष, किती खडतर त्यांचं आयुष्य गेलं होतं. अवघं 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवरायांना लाभलं, पण त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांचं त्यांनी आयुष्य आणि जीवन सार्थक केलं. पण आज आपण जेव्हा इतिहासाची पानं आपण उलटून पाहतो, आपण यांचा इतिहास जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर आपण त्या पद्धतीने कशी विचार आणि कशी कृती करतो हे आपण कधी विचारात घेतो का? निश्चितच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील, त्यांच्या कर्तृत्वातील त्यांचा एक जरी गुण, एक जरी त्या इतिहासाच्या पानातील आपण त्यांचं कर्तृत्व जर आपण आपल्या अंगी आपण जर आणलं, ते सामर्थ्य आपण जर आपल्यामध्ये उतरवलं आणि जर त्या विचाराने आणि त्या कृतीने आपण जर आपल्या आयुष्यामध्ये पुढे जर आपण काहीतरी करू शकलो, तर निश्चितच ही सर्वात मोठी अभिवादन आणि वंदना ही त्यांच्या
स्मृतीस ठरू शकते. आपण समाज म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आपल्या महामानवांना विविध जात, धर्म आणि झेंड्यांच्या, पक्षांच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या पद्धतीने, विविधतेने आपण त्यांना आपल्याला दिसते की आपण त्यांना वेगळं करत आलेलो आहोत आणि आजही आपण तेच करतोय. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आपण महाराष्ट्राचे विचार म्हणून, पुरोगामी महाराष्ट्राचे विचार म्हणून आपण संबोधतो. पण ज्या वेळेला ह्या महामानवांच्या जयंती दिवस येतो किंवा ह्या महामानवांच्या एका विशिष्ट विचारसरणीला पुढे न्यायची वेळ येते तेव्हा हे पुन्हा एकदा त्या विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये विभागले जातात. पण जसे फुले शाहू आंबेडकर हे सर्व जाती धर्मांचे, सर्वांचे आहेत, त्याच पद्धतीने छत्रपती शिवराय हे सुद्धा संपूर्ण मानव जातीचे आहेत. ह्या महामानवांनी स्वतः मोठे राजे असून, सम्राट असून सुद्धा कुठल्याही एका विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी त्यांनी कार्य केलेले नाही. यांनी संपूर्ण मानव जातीसाठी काम केलेलं आहे. अगदी गौतम बुद्धांचा इतिहास जरी आपण पाहिलात तरी ते सम्राट होते, पण त्यांना जेव्हा खऱ्या गरिबीत वास्तव्यास असणाऱ्या लोकांचं त्यांना जेव्हा दुःख, दैन्य त्यांना समजलं त्यावेळेस त्यांनी त्या राजेपदाचा, त्यांच्या त्या राज्याचा त्याग केला आणि संपूर्ण आपलं जीवन जे आहे हे मानवतेसाठी त्यांनी वाहिलेलं आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तोच इतिहास जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीतनं त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्याचं आपल्याला समजून येतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आहे. त्यांना छत्रपती व्हायचं होतं म्हणून नव्हे, तर रयतेच्या भल्यासाठी. आज रयतेला आपलं स्वतःचं राज्य, लोकांचं राज्य हे त्यांना निर्माण करायचं होतं. याच्यासाठी 18 पगड जाती, 12 बलुतेदार मुसलमान बांधवांना एकत्र घेऊन ह्या सर्व लढाया त्यांनी लढल्या आणि त्यांचं जे युद्ध होतं हे युद्ध कुठल्याही जातीविरोधात नव्हतं. हे युद्ध हे राजकीय युद्ध होतं. आपल्यावरती शासन करणारे परकीय आक्रमण जे होतं हे नक्कीच मुघलांचं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्याच इतर धर्मियांचा त्यांनी अवमान केलेला नाही, हे आपल्याला माहिती आहे. हा त्यांचा इतिहासच आहे. जसा स्त्रियांचा ते सन्मान करायचे, जसा शेतकरी बांधवाचा ते सन्मान करायचे, त्याच पद्धतीने प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा ते सन्मान करायचे. आपण आज आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे ते पाहतो. आपण स्वराज्य पुन्हा एकदा सुराज्य म्हणून नांदावं ही अपेक्षा आपण निश्चितच करतो, पण आजच्या जगामध्ये, आजच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ते स्वराज्य येण्यासाठी ती पोषक जे वातावरण पाहिजे ते आहे का, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. आपल्या ह्या भारतामध्ये जो भारत कृषीप्रधान आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लागू नये, ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना तंबी देत होते. पण आज आपण पाहतो की शेतकऱ्याची अवस्था ही आपल्या देशामध्ये आज किती हालाकीची झालेली आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आता जे काही आंदोलन शेतकऱ्यांचं चाललेलं आहे, कुठेतरी हे शेतकरी विरोधी सरकार आणि कायदा कुठेतरी केंद्रातला आहे का, हे जे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये भक्कमपणे प्रत्येक छत्रपती शिवराय यांच्या मावळ्याने ह्या शेतकऱ्याच्या, ह्या आपल्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण वारस म्हणून त्यांचे विचार देणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप खूप महत्वाचं झालेलं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे एका विशिष्ट झेंड्याखाली किंवा एखाद्या विशिष्ट धर्माखाली आपण त्यांना नाही आपण बांधून ठेवू शकत, कारण त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची जी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण एकांगीपणाने विचार करून ह्या इतिहासाची मोडतोड करून किंवा तो मलिन करून आपण पुढच्या पिढीला तर देत नाहीत ना, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आज मघाशी मी सांगितल्याप्रमाणे की गौतम बुद्धांपासून जेव्हा हे एक वैचारिक शृंखला ही जी सुरू होते, ही पुढे येऊन संत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरित होतात. ते त्यांचे गुरु आहेत हेही आपल्याला माहिती आहे. त्या विचाराने आज रयतेची आणि स्वराज्याची जी जडणघडण पुढच्या त्या काळामध्ये झाली, जे विचार प्रेरित होऊन त्यांनी ते रुजले,
हे पुढे कुठेतरी त्या विचारांना प्रभावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुले झालेले आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी आहे हे सुरू करण्याचं जे महत्वाचं कार्य आहे हे महात्मा फुले यांनी केलं होतं. अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावरती उपेक्षित या अवस्थेत पडली होती. महात्मा फुलेंनी ती शोधली, तिची व्यवस्थित त्यांनी आदराने त्याची तिथे पूजा केली, पण त्यांना तिथे विरोध झाला. हा विरोध कुणाचा झाला हेही आपण चांगल्याच पद्धतीने जाणतो. पण तिथवर छत्रपती शिवरायांचा इतिहास पुढे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता महात्मा फुले हे कुठेही थांबले नाहीत. त्यांनी तिथून पुढे येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडे लिहिले. त्यांनी सर्वसामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा प्रतिमा समाजामध्ये कशी आपण पुजली पाहिजे किंवा आपण त्यांच्या प्रती आपण विचारांप्रती त्यांच्या कर्तृत्वाप्रती आपण कसं समर्पित असावं हे त्यांनी आपल्याला शिकवलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केवळ एका महामानवाची जयंती आहे म्हणून आपण त्या प्रतिमेपुढे नतमस्तक होऊन आपण फक्त एखादं फूल, पुष्पगुच्छ, काहीतरी फूल, हार आपण अर्पण करतो एवढ्यापुरती निश्चितच ही जयंती किंवा हे समर्पण आपलं नसावं. पण प्रबोधनाच्या मार्गातनं आपण त्यांचा सत्य आणि खरा इतिहास हा काय आहे हा जगासमोर मांडणं, आपल्या पुढच्या पिढीला त्याची जाणीव करून देणं, त्यांना तो शिकवणं, आपल्या विचार आणि आचारामध्ये ते उतरवणं हे महत्वाचं आहे. जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, इतर सर्वच महामानव थोर विचारवंत आहेत, यांची जयंती ज्या पद्धतीने आपण घराघरात साजरी करतो, जसं आपण बौद्ध विहारांमध्ये, मशिदींमध्ये मी आवाहन करते त्या साजरी करण्याच्या, त्याच पद्धतीने मी पुन्हा एकदा 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन आणि विनंती करते की घराघरामध्ये छत्रपती शिवराय यांची जयंती, जन्म उत्सव हा एक मोठा सण म्हणून साजरा व्हावा. त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांचा जो भव्य असा इतिहास आहे त्याची उजळणी व्हावी. त्याच्यामधून आपण कुठला एक त्यांचं गुण, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य हे आपण आपल्या अंगी उतरू शकतो याचा प्रयत्न करावा. ज्या लोकांनी ह्या आपल्या महामानवांच्या नेहमीच इतिहासाला मलिन करण्याचा प्रयत्न केलाय, ज्या महात्मा फुल्यांनी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची सुरू केली, त्याला बांध कुठेतरी घालण्यासाठी म्हणून लोकमान्य टिळक यांच्यासारख्या माणसांनी गणेश उत्सव हा डोक्यावर घेतला, तर आपण हे सुद्धा भेदाभेद समजून घेतले पाहिजे. आज आपण आपलेच बांधव, आपलेच एकमेकांचे शत्रू झालेले आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. अर्थातच गणपतीची तुम्ही उपासना करा, तुम्ही प्रतिष्ठा करा, त्याच्यामध्ये माझं काहीच म्हणणं नाहीये, पण आज आपल्या राजाचं, आपल्या स्वराज्याच्या निर्मात्याचं आपण कशा पद्धतीने आपण त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. वेळेनुसार, काळेनुसार आपल्याला आज कुणाच्या विचारांची खरी आवश्यकता आहे हे आपण समजून घेऊन आपण त्या पद्धतीने हे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण आखले पाहिजेत. त्या पद्धतीने आपण निश्चितच गेलं पाहिजे. महिला भगिनींना सुद्धा माझी एक कळकळीची विनंती आहे. जशा जिजाऊंनी संस्कार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती घडवले, जसं एका स्त्रीने आपल्याला एक नाही तर 2 छत्रपती दिले, तर आज आपली जबाबदारी आहे संस्कार म्हणून आपण कशा पद्धतीने आपल्या मुलांवरती घडवावेत हे आपल्या हातात आहे, आपल्या विचारांमध्ये आहे. निश्चितच हे विचार आत्मसात करून ह्या विचारांची कृतीमध्ये कशी आपल्याला जोड घालता येईल हे आपण विचार करणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वपूर्ण संस्कार देण्याचं जे कार्य आहे हे आपल्या भगिनींच्या, हे आपल्या महिलांच्या हातात आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्या पद्धतीने आपण दिवाळी, दसरा साजरा करतो, आपण रांगोळ्या काढतो, आपण संध्याकाळच्या वेळेला आपण दारामध्ये दीप लावतो, त्या पद्धतीने उद्याचा दिवस सुद्धा, आजचा दिवस सुद्धा आपण त्या पद्धतीने आपण साजरा करावा. घरामध्ये गोडधोड करावं, एक मोठा सण म्हणून आपण तो साजरा करावा, एक आनंद उत्सव म्हणून आपण तो साजरा करावा. आणि ह्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचा, यांच्या इतिहासाचा, यांच्या कर्तृत्वाचा एक जागर व्हावा आणि तो सुद्धा वैचारिक जागर व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि इथून पुढे येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, सर्वच आपले थोर महामानव, विचारवंत, समाज सुधारक आहेत, यांच्या जयंती साजऱ्या करताना एक प्रबोधनात्मक मेजवानी ही सर्वांपर्यंत पोहोचवावी. केवळ तो एक इव्हेंट म्हणून होऊ नये,
तरुण बांधवांना सुद्धा माझी एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांच्या जयंतीच्या दिवशी मोठमोठे लाऊडस्पीकर लावून कुठली तरी गाणी वाजवून त्याच्यावरती नाचणं हे आपल्याला अभिप्रेत नाहीये. महामानवांच्या विचाराने आपण चालणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करणं आणि त्या अनुषंगाने आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घेणं हे आपल्याला आज अपेक्षित आहे. ह्या महामानवांनी कुठलाही भेदाभेद न पाळता स्वतःचं आयुष्य तुम्हा आम्हासाठी समर्पित केलेलं आहे. ह्या त्यांच्या समर्पणाचा, त्यांच्या संघर्षाचा आपण कुठेतरी अवमान करतोय का, हा विचार आपण आज करणं गरजेचं आहे. आणि तो होऊ नये ह्यासाठी आपण ज्या पद्धतीने आपल्याला ह्या महामानवांचे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचे विचार आपल्याला जिवंत ठेवण्याचं हे कार्य प्रबोधनात्मक कसं करता येईल हा विचार आपण करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांनी, भगिनींना आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, जन्मोत्सव आहे, त्यानिमित्त सर्वांना शिवशुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय शिवराय.